अबोलीचं काय? तिने संसाराची किती स्वप्न पाहिली असतील. आपल्या लेकीकडे पाहत शंकरराव बोलत होते. मुळीच नाही बाबा, मला तो मुलगा कधीच आवडला नव्हता. माझ्या सुखाची, माझ्या स्वप्नांची त्यांना किंमतही नाही. लग्न करण्यापेक्षा ते मोडल्यामुळेच अधिक सुखी होईन असं वाटतं मला. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच पुन्हा मोबाईलची रिंग वाजली. विलासरावांच्या वडिलांचा फोन आहे. काय सांगू? चिंतातूर होत शंकरराव विचारू लागले. भाऊजी, तुम्ही मुलीचे काका आहात. योग्य आणि स्पष्ट शब्दात त्यांना नकार कळवून टाका. कडक स्वरात पार्वतीबाईंनी आपला निर्णय सांगून टाकला. तात्यांनी फोन उचलला. पलीकडून विलासच्या बाबांचा आवाज आला. काय शंकरराव, कधी येताय मग कॅश घेऊन? थांबा, मी तात्या पाटील बोलतोय, अबोलीचा काका. कसली कॅश हवी आहे तुम्हाला? मुलाला विकायला बसलात की काय? हुंडा मागताय? आजच तुमची रितसर पोलीस कंप्लेंट करतो की नाही ते पहा. असल्या स्वार्थी लोकांशी आम्हाला सोयरी करायची नाही. हे लग्न मोडलं. लग्न मोडलं हे शब्द ऐकायला कडू वाटले तरी शंकररावांच्या मनावरचा ताण बराच हलका झाला होता. त्यांनी कडकडून तात्यांना मिठी मारली. कशी माझी बुद्धी भ्रष्ट झाली रे तात्या. मुलीचाच सौदा करायला निघालो होतो. जाऊ देत, तिच्या नशिबात असेल ते होईल. निदान या संकटातून तरी देवाने तारलं आम्हाला. तात्या, योग्य वेळेवर आलास रे बाबा. शंकररावांच्या डोळ्याच्या कडा उलावल्या होत्या. शंकर, वहिनी आणि अबोली, झालं गेलं विसरून जा. मी एक प्रस्ताव मांडतो. बघा, पटला तर घ्या. माझा मुलगा हर्षवर्धन सब इन्स्पेक्टर आहे. मुलगा अगदी निर्व्यसनी. रमा गेली आणि 5 गणीच्या हॉस्टेलवर त्याचं शिक्षण पूर्ण झालं. त्याची पोस्टिंग सध्या साताऱ्यालाच आहे. त्याच्यासाठी योग्य अशी मुलगी मी पण शोधत आहे. माझ्या हर्षासाठी मी अबोलीचा हात तुझ्याकडे मागतो शंकर. हे ऐकून पार्वतीबाई आणि शंकररावांना खूप आनंद झाला. त्यांचा होकार त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आता प्रश्न फक्त अबोलीचा होता. हर्षवर्धन, तो चिडका बिब्बा, लहानपणी खेळताना सारखा चिडायचा. राग आला की मला धपाटेसुद्धा घालायचा, पण तितकीच काळजीसुद्धा घ्यायचा. पण आता कसा दिसत असेल? शिवाय इन्स्पेक्टर झालाय म्हणे. ती चटकन बालपणात जाऊन आलीसुद्धा. काय बाळा अबोली, तुझं काय म्हणणं? तात्यांच्या प्रश्नाने ती भानावर आली. तुम्ही म्हणाल तसं, असं म्हणत लाजत ती पटकन आत गेली. हर्षवर्धनचा बालपणीचा चेहरा ती आठवू लागली. बरं झालं हर्षवर्धन पोलीस आहे. आता विलासरावांना चांगलाच धडा शिकवता येईल. आणि मगाचा तो खडूस गाडीवाला, त्याचा नंबरसुद्धा आपण लिहून घेतलाय. त्यालाही सज्जड दम द्यायला सांगू, मजा येईल. तिने त्याचा नंबर आठवला आणि पटकन वहीत लिहून घेतला. जेवताना तात्याने विषय काढला. बरं शंकर, एवी तेवी हॉल बुक केलाच आहेस, सगळी तयारी झालीच आहे, तर आपण परवाच्या मुहूर्तावरच लग्न करून घेऊ. अरे तात्या, पण हर्षला विचारायला नको? त्याची पसंती घ्यायला नको? त्याचीही खरेदी असेलच की. शंकररावांनी त्यांचा मुद्दा म्हणला. शंकर, रमा गेली आणि मी त्याचा आईबाबा झालो. त्याला लग्नाबद्दल विचारा तर म्हणतो, तात्या तुम्ही मुलगी पसंत करून आणायची, मी फक्त बोहल्यावर चढणार. माझी पसंती तीच त्याची पसंती असेल बघ. आणि तसाही तो पुण्यातच आहे, त्याच्या मित्राकडे राहिला आहे. त्याला उद्या लगेचच इथे बोलावून घेतो. म्हणजे बघण्याचाही कार्यक्रम होईल आणि पुढच्या गोष्टी ठरवताही येतील. तेवढ्यात तात्यांचा फोन वाजला. 100 वर्ष आयुष्य लेकाला, हा बघ त्याचाच फोन, असं म्हणत तात्याने फोन उचलला. अहो तात्या, एक गडबड झाली. माझी 30,000 रुपयांची पिशवी चोरीला गेली. अहो, आज एका मुलीला लिफ्ट दिली, तिनेच उतरताना माझी पिशवी चोरली असणार. तुमचा मित्र ज्या एरियात राहतो ना, त्याच्या पुढच्याच चौकात मी तिला ड्रॉप केलं होतं. तात्यांना हर्षवर्धनच्या या स्टोरीमध्ये काडीचाही इंटरेस्ट नव्हता. हर्षा, ते राहू दे रे सगळं, मी काय सांगतो ते ऐक. तू उद्या इथे तडक निघून ये. तात्यांनी मग सगळा प्रसंग त्याला सांगितला. बरं, मग मी अबोलीला इथला ॲड्रेस पाठवायला सांगतो. उद्या सकाळीच निघून ये, असं म्हणत तात्यांनी फोन ठेवला. रात्री जेवण झालं. शंकरराव आणि पार्वती खूप रिलॅक्स वाटत होते, आनंदात पण होते. आपली लेक तात्यांच्या घरी जाणार म्हणजे दोघांना कसलीही काळजी नव्हती. रात्री अबोली आकाशाकडे पाहून कसला तरी विचार करत होती. बाळ अबोली, कसला विचार करतेस? हर्षवर्धनचाच ना? तात्यांच्या प्रश्नाने ती थोडी लाजली. माझा मोबाईल साधा आहे, त्यात हर्षाचा फोटो नाही, नाहीतर तुला दाखवता आला असता गं. आणि तसाही तो उद्या येणारच आहे, तेव्हा बघशीलच की. बरं मला सांग, तू हे लग्न मर्जीने करत आहेस ना? कोणता दबाव नाही ना? खुश आहेस ना? तात्यांचे सगळे प्रश्न आपुलकीचे होते. हो तात्या, मी खूप खुश आहे.
पण मला एक गोष्ट बोलायची होती. पुढच्या आठवड्यात माझा नृत्याचा एक मोठा भव्य कार्यक्रम इथे होणार आहे. मी तो केला तर चालेल ना? घाबरत घाबरत तिने विचारलं. चालेल ना म्हणजे? तुझा कार्यक्रम झाल्याशिवाय आपलं वऱ्हाड इथून हलणारच नाही. मग तर झालं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तात्या म्हणाले. बरं मला सांग, सकाळपासून मी पाहतोय तू लंगडत का चालत आहेस? तात्यांनी विचारलं. अहो तात्या, हीच तर एक गोष्ट तुम्हाला बोलायची होती. अहो सकाळी एका गाडीवाल्याने मला धक्का दिला हो, आणि वर मलाच खूप उलटसुलट बोलला. मी त्याच्या गाडीचा नंबर लिहून ठेवलाय. उद्या हर्षवर्धन आला की तुम्ही त्याला सांगाल का जरा त्याचं नाव शोधायला? चांगलाच सज्जड दमभर म्हणाव. पेकाटात 4 पोलिसांचे दंडुके पडले मग समजेल. अगदीच नाही तर बेडा ठोक म्हणाव. 4 तास पोलीस स्टेशनात काढले की परत जायचा नाही मुलीच्या वाटेला. मला कर्णबधीर म्हणाला काय? तिच्या नाकाचा बुंदा चांगलाच लाल झाला होता. एवढंच ना, उद्या आल्या आल्या बोलतो. आता जा झोपायला, रात्र झाली आहे फार, म्हणत तात्या झोपायला निघून गेले. अबोली आज खूप खुश होती. सगळं तिच्या मनासारखं झालं होतं. एकतर उद्या हर्षवर्धनला पाहायला मिळणार होतं. डान्सच्या कार्यक्रमाला तात्यांनी आनंदाने परवानगी दिली होती आणि विलासराव आणि त्या गाडीवाल्याची उद्या चांगलीच खरडपट्टी निघणार होती. डान्सच्या साडीची बॅग नीट ठेवायला हवी असं म्हणत ती इस्त्रीच्या कपड्यांची बॅग शोधू लागली. सगळ्या बॅग होत्या, पण नेमकी तीच नव्हती. तेवढ्यात तिच्या हाताला एक बॅग लागली. तिने ती उघडून पाहिली. त्यात पाकिट होतं आणि त्यात खूप साऱ्या नोटा होत्या. अरे बापरे, गोंधळच झाला. तिला सगळा प्रकार लक्षात आला. ही पैशांची बॅग त्या गाडीवाल्याची होती आणि तिच्या साडीची बॅग त्याच्या गाडीत राहिली होती. आता तर त्या गाडीवाल्याला शोधायलाच हवं, हे पैसे देण्यासाठी आणि तिची साडी परत घेण्यासाठी. आतुर होऊन ती हर्षवर्धनची वाट पाहत होती. 10च्या ठोक्याला बरोबर बेल वाजली आणि बाबांनी दरवाजा उघडला. तात्या आणि बाबा समोर असल्यामुळे तिला हर्षवर्धनचा चेहरा नीट दिसत नव्हता. शिवाय वाकून बघणं बरं दिसणार नाही म्हणून ती थोडी आडोशालाच गेली. हर्षवर्धनने सगळ्यांना वाकून नमस्कार केला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर तात्यांनीच मग अबोलीला हाक मारली. अगं अबोली, बाहेर येतेस ना? हर्षवर्धन आलाय. अबोलीच्या हृदयात धडधडू लागलं. हा बालपणीचा आपला मित्र आता आपला नवरा होणार. हाताच्या मुठी घट्ट बंद करत नजर खाली ठेवत ती बाहेर आली. तितक्यात हर्षवर्धन ओरडला. तू? बाबा, ही चोर मुलगी इथे काय करतेय? त्याच्या आवाजाने अबोलीने पण वर पाहिलं. हा तोच गाडीवाला होता. तिचा चेहरा पांढरा फट्टक पडला. ती काहीच न बोलता पटकन आत गेली आणि पैशांची बॅग बाहेर आणली. सॉरी, बॅग एक्सचेंज झाली म्हणत तिने बॅग पुढे धरली आणि म्हणाली, माझी साडी? मग हर्षवर्धन थोडा वरमला. हो, गाडीत आहे, आणतो नंतर. सगळ्या गोष्टीचा उलगडा अजूनही होत नव्हता. अबोली एवढंच म्हणाली, काल मार्केटमध्ये आमची बॅग एक्सचेंज झाली आणि असा गैरसमज झाला. मग मात्र सगळेजण खो खो हसायला लागले. योगायोग म्हणतात ना, तो यालाच, तात्या म्हणाले. विषय पुढे सरकवत तात्यांनी त्या दोघांची पसंती विचारून घेतली. दोघांची मूकसंमती मिळाली होती. सगळीकडे आनंदी आनंद झाला. पार्वतीबाई फराळ आणायला आत गेल्या. शंकररावही मिठाई आणायला खाली उतरले. काहीतरी आठवून तात्या बोलू लागले. अगं अबोली, काल तू मला म्हणाली होतीस ते कोणत्या तरी गाडीवाल्याने तुला ठोकलं, त्या गाडीवाल्याचा नंबर आणतेस ना? अरे, काल अबोलीला एका गाडीवाल्याने धक्का दिला आणि उलट तिलाच ओरडतोय. नको तात्या, असू दे ना, जाऊ दे, खरंच राहू दे, अबोली बोलत होती. तिची हवा आता पार गुल झाली होती. असं कसं असू दे? आण बेटा, दाखव तो नंबर. मी तुला वचन दिलंय, तुझी अट मी पूर्ण करणारच. मी काय म्हणतो हर्ष, त्या गाडीवाल्याला तू शोधून काढच आणि चांगले 4 दंडुके घाल पेकाटात. नाहीतर बेड्या ठोक सरळ. एक रात्री लॉकअपमध्ये ठेवलं म्हणजे मुलींशी असं वागणार नाही रे. तात्या म्हणाले. बरं तात्या, मला सांगा, पेकाटात दंडुके मारायची आणि लॉकअपमध्ये ठेवायची आयडिया कोणाची? हर्षवर्धनने गंभीर होऊन विचारलं. आयडिया तशी अबोलीची, पण मलाही पसंत आहे, हसत हसत तात्या म्हणाले. आता मात्र अबोलीची भीतीने पार गाळण उडाली होती. अच्छा, तसं सगळं केलं असतं तात्या, पण मी स्वतःला पेकाटात दंडुके नाही मारू शकत आणि स्वतःला बेड्याही ठोकू शकत नाही. तुम्ही आणि ही अबोली मिळून करता हे काम? तो म्हणाला. आश्चर्याने तात्या म्हणाले. मग हर्षवर्धनने सगळी माहिती पुरवली. अरे चा, असं झालं होय. आता संपूर्ण प्रकार तात्यांच्या ध्यानात आला होता. अबोलीला धक्का मारणारा, लिफ्ट देणारा आणि ज्याची बॅग एक्सचेंज झाली आहे
तो दुसरा तिसरा कोणी नसून हर्षवर्धनच होता. त्यांनी दोघांच्या पाठीवर थोपटलं आणि मग तिघेही खूप खूप हसले. तितक्यात पार्वतीबाई फराळ घेऊन आल्या होत्या. शंकररावांनीही मिठाई आणली होती. तात्यांनी दोघांना पेढा भरवला आणि म्हणाले, चोर पोलिसाची बेडी नको आता, लग्नाच्या बेडीत अडका. दोघंही वाकले आणि आशीर्वाद घेतला. लग्नाच्या बेडीत अडकायला दोघंही आतुर झाले होते. मित्रांनो, कथा आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब तर कराच. पण कथेतलं कोणतं पात्र तुम्हाला जास्त आवडलं ते कमेंट करून नक्की कळवा.